शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि अभिजित दिपके यांनी नुकताच काही वेळापूर्वी आनंद व्यक्त केला आणि आता माझ्या समोर त्यांची आई आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना धास्ती होती. अमेरिकेहून आलेला, नोकरीसाठी गेलेला आपला मुलगा मायदेशी परतला, पण येताना मोठा आंदोलन सोबत घेऊन आला. त्यांच्या डोळ्यांमध्ये आपण अश्रू बघू शकतो. एक आई यावेळेस काय भावना असती या ठिकाणी आपण बघू शकतो. आपण त्यांच्या आईला विचारूया, काकी काय सांगाल, आज एवढी मोठी लढाई जी आहे ती गेल्या 37 दिवसांपासून चालू होती आणि अखेर या लढाईला यश आलेलं आहे. आई म्हणून तुमची काय भावना आहे? नाही, आई म्हणून मला खूप मोठेपण वाटलंय त्याचं, की भीती वाटत होती ना, मध्यंतरी त्याची भीती वाटत होती की काय करतात काही नाही. त्याला अतिरेकी वगैरे म्हणत होते, त्या जयपूरला चापट मारली होती, त्याच्यामुळे आम्ही खूप बेचैन राहायचो. झोपही नव्हती आम्हाला, काहीच नव्हती. आम्ही सारखं टेन्शन मध्ये राहत होतो दोघंही जण. एकमेकाला दोघं जण काही होत नाही ते म्हणायचे, काही होत नाही. झोपच येत नव्हती आम्हाला. अक्षरशः आम्ही रात्र अशी जागून काढल्यासारखी काढली त्याच्यासाठी. आता जेव्हा तुम्हाला या मधल्या काळामध्ये धमक्या पण आल्या होत्या, त्याच्यानंतर अभिजित एकदा तुम्हाला येऊन गेला, या काही दिवसांमध्ये संवाद त्याचा झाला होता का? आणि त्यांना आता सध्या टायफॉइडनी पण ग्रस्त आहेत. हो, नाही, मी तसं त्याला काही म्हटलं नाही. धमक्या कोणाच्या आल्या नाही, पण मी त्याला काही हे नाही केलं की बाबा आमचं चालतंय, दुखणं वगैरे आम्ही सांगितलं नाही. पण त्याला ते कालपासून टायफॉइड झालं, तर कालपासून करमत नव्हतं, बेचैन झालं होतं. आम्ही कालपासून खूप बेचैन झालो होतो आम्ही. आता जेव्हा हा एक त्यांच्या आंदोलनाला लढायला यश मिळालेलं आहे, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद वाटायला लागला. एवढा आनंद वाटतोय, खूप आनंद वाटायला लागला. तुम्ही दिल्लीला गेल्या होतात का मधल्या काळामध्ये आंदोलन? नाही, तो नको म्हटला. तुम्ही जर आलं तर मी इमोशनल होईल मम्मी, आणि येऊच नको म्हणे. तुला शुगर बीपी आहे, तुला जर काही झालं तर मला तुझ्याकडे बघावं लागेल, माझं हे आंदोलन विस्कळीत होईल, म्हणून त्यांनी मला येऊच दिलं नाही. तू मनावर दगड ठेवून खंबीर राहा म्हणे, मला काहीच होणार नाही, तू फक्त हे कर म्हणे. आता त्यांची कधी ते इथं येणार आहेत आई वडिलांना भेटायला किंवा आराम करण्यासाठी? नाही, आता बोलणं काहीच झालं नाही ना. आता तर ते तुम्ही गेले, यांनी गेले, तर आताच आम्ही वर गेलो होतो, तर तेवढ्यात निरोप कळाला की राजीनामा झाला म्हणून. अजून बोलणं नाही झालं. दिपक्यांचे वडील माझ्या सोबत आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तुमची वडील म्हणून भूमिका मी बघितली होती. अत्यंत ठामपणे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले होतात आणि आता हे आनंद अश्रू डोळ्यामध्ये आहेत. आंदोलनाला तुमच्या मुलाच्या यश आलेलं आणि देशभरामध्ये गेल्या काही वर्षांच्या कार्यकाळात पहिलाच अशी राजीनामा आहे जो भाजप सरकारला द्यावा लागला, मंत्र्याचा घ्यावा लागला. तर याच्यामध्ये अभिजितच्या मुवमेंटचं हे यश आहे, पण धर्मेंद्र प्रधान साहेबाचं अपयश आहे. हे असं काही यश आणि अपयशाची ही गोष्ट नाहीये. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामध्ये सुद्धा स्वतः नमूद केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं म्हणून. हे त्यांनी राजीनामा दिला. आजकाल कोणी सरपंचाची खुर्ची सुद्धा सोडत नाहीये. हे त्यांनी एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा दिला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी हे विद्यार्थ्यांचं फ्युचर, भविष्याचा विचार करूनच राजीनामा दिलेला आहे. पेपर लीक झाले असतील त्यांच्या काळामध्ये, एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून आणि त्या पदावर ते शिक्षण मंत्री असल्यामुळं नैतिक जिम्मेदारी त्यांचीच होती. त्यांनी चूक केली नाहीये. याला डायरेक्ट त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व नसतील, जे कोणी केले तर तेवढा मोठा अधिकारी असू शकत नाही. पण त्यांनी स्वतःची नैतिक जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा दिला आणि राजीनामा देताना सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच विचार केलेला. ही फार मोठी गोष्ट आहे. या घटनेकडे बोलणं झालं कोणाशी? अभिजित दिपके? नाही, माझं त्यांच्याशी बोलणं नाही. आता पुढे तुमची त्यांच्या बाबत काय भूमिका आहे? त्यांना घरी बोलवणार काय आरामासाठी? आता आम्ही बघतोय, आता तो त्याला तर इकडे बोलवणार आहे. तो जर इकडे नाही आला तर मग आम्हीच दिल्लीला जायचा विचार करतो. तुम्ही स्वतः दिल्लीला त्यांना भेटायला जाणार आहात. या पुढे त्यांचं आंदोलन कसं असावं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही त्यांचे काही केले तरी वडील हे मार्गदर्शक घरचे असतात. नाही, त्याला मी डायरेक्ट सांगू शकणार आहे की तू काय करायचं ते, पण तो जे काय करेल आणि तो चांगलंच करणार आहे, त्याच्या पाठीमागे मी असणार. इतके दिवस त्यांचं आंदोलन सुरू होतं, आता ते राजकारणात यावे अशी तुमची इच्छा आहे का? नाही, माझी इच्छा नाही की त्यांनी राजकारणात यावं म्हणून. त्यांनी असं बाहेरूनच समाज प्रबोधनाचं काम करावं, समाजकार्याचं काम करावं, देशहिताचं काम करावं. त्यांचे दोन्ही भाऊही सुशिक्षित आहेत, एक भाऊ राजकारणामध्ये सुद्धा आहे. त्यांची काही प्रतिक्रिया आली का? बघतोय काकींना किती वेळपासून फोन येतात. हा, तर नाही, त्यांची भाभी आहे. त्याची भाभी आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. नाही, आमचं बोलणं नाही झालं सध्या. सगळेच पक्ष आनंद साजरा करतात, ते पक्षाने, विरोधी पक्ष नाही, हे आनंद साजरा मी काय म्हणतो याच्यामध्ये जय विजय, पराजय आणि जय या दृष्टिकोनाकडून या घटनेकडे बघू नका. कुणीतरी जिम्मेदारी घेतली, राजीनामा दिला, याकडे चांगल्या दृष्टीनं पहा या घटनेकडे. या ठिकाणी आपण बघितलं की काय प्रतिक्रिया अभिजित दिपके यांच्या आई वडिलांनी इथं दिलेली आहे. भावनिक ते झालेले आहेत आणि हा जय विजय नसून हा कुठे ना कुठेतरी न्याय मिळाला
असं त्यांचं म्हणणं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.